नमस्कार मित्रांनो, या लाडक्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते आता परत करावे लागणार आहेत। तर त्यामध्ये कोणत्या महिला आहेत, त्यानंतर या महिलांची लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते परत करावे लागणार आहेत। त्यानंतर यांचे हप्ते सुद्धा बंद होणार आहेत। तर त्यामध्ये कोणत्या महिलांचे हप्ते इथं बंद होणार आहेत, त्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे इथं परत करावे लागणार आहे, तर पैसे परत करावे लागणारच का हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता ज्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म इथं राहिलेले आहेत, तर अशा सर्व महिलांनी आता फॉर्म भरू शकता, जे की अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म इथं भरू शकता। तर जे की पहिले तुम्हाला डॉक्युमेंट्स लागत होते त्यामध्ये तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे। तर ज्या कोणा महिलांचा लाडकी बहीण योजनेचा जो काही फॉर्म आहे ते राहिलेला असेल तर अशाने फॉर्म भरून घ्यायचा आहे, जे की अंगणवाडी सेविकेकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे की लाभार्थ्यांकडून दिले जाणारे शासनाकडून जे काही लाभ आहे ते सक्ती परत घेण्याबाबत जो काही आहे तर अथवा घेण्यात येण्याबद्दल जे काही प्रसिद्धी खोट्या बातम्या इथं सुरू आहे की लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते सक्तीनं महिलांकडून घेण्यात येत आहे। तर असा कोणत्याही प्रकारचा जे काही प्रकार आहे तिथं सुरू नाही आहे। रक्कम परत घेण्याबाबत जे काही शासनाकडून कोणतीही सक्ती नाही आहे। तर याबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट आहे जे की लाडकी बहीण योजनेबद्दल। त्यानंतर दुसरी गुड न्यूज म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जानेवारीचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आता यामध्ये ज्या योजनेमध्ये जे काही महिला लाभार्थी आहेत तर टर्म अँड कंडिशन म्हणजे जे महिला त्यामध्ये अपात्र आहेत तर स्वतः महिला जे आहे पैसे जे आहे रिफंड करत आहे। तर 4000हून अधिक महिलांची संख्या इथे झालेली आहे। तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून महिला जे आहे त्यामध्ये अपात्र आहेत, तर अशा स्वतःहून महिला जे यामध्ये पैसे जे आहे स्वतः रिफंड करत आहे म्हणजे परत करत आहे। त्यानंतर ज्या पुरुषांनी किंवा सीएससी चालकांनी किंवा ऑनलाईन जे सेतू आहे ते चालवतात त्यांनी चुकीच्या पद्धतीने जे की कोणी जे सर्वात जास्तीच्या नांदेड जिल्ह्यांमधून इथं आलेले अर्ज तर त्यामध्ये पुरुषांचा आधार कार्ड क्रमांक चुकीची माहिती भरून त्यानंतर त्यांचा अकाउंट नंबर टाकून जे की इथं पैसे त्यांच्या खात्यामध्ये घेतलेले आहेत। तर अशावर त्यानंतर सीएससी चालकावर गुन्हे सुद्धा दाखल होणे सुरू झालेले आहेत। तर त्याचे आदेश सुद्धा इथं देण्यात आलेले आहेत। तर आतापर्यंत जे काही इथं अर्ज आलेले आहेत 2,40,00,000 नोंदणी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म त्याचप्रमाणे जे काही पहिले जे काही टोटल फॉर्म धरून इथं आलेले आहेत। तर ज्या कोणाचा फॉर्म राहिलेला तर त्यांनी भरून घ्या। तर त्यामध्ये 2,40,00,000 महिलांची इथं नोंदणी झालेली आहेत। तर त्यामध्ये 1,87,00,000 जे काही यामध्ये महिलांना आतापर्यंत लाभ मिळालेले आहेत। जे काही उर्वरित महिला राहिलेल्या आहेत तर भरपूर महिलांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही, त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं मिळालेला नाही। त्यानंतर दुसरं जे मेन कारण म्हणजे आतापर्यंत जे काही महिलांची चुकीची माहिती त्याचप्रमाणे चुकीची माहिती जर भरलेली असेल तर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते एडिटसाठी आलेला आहे। तर पोर्टलवरती तुम्हाला जे काही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे फॉर्म कशा प्रकारे एडिट करायचा आहे। तर भरपूर जणांनी जे चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे। जर तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असेल तर तुम्हाला री अपलोडचा ऑप्शन आलेला असेल। तर अशा सर्व महिलांनी पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे जे की ओरिजिनल आहे। जर तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल तर होतावच तर जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट मला जोडायचे आहेत। त्यानंतर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही चेक करून घ्या। डीबीटी जर लिंक असेल त्यानंतर तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला की नाही ते पोर्टलवरून चेक करून घ्या। तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे फ्युचर इन्फॉर्मेशन, त्याची व्हिडिओची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर ते व्हिडिओ तुम्ही लगेच पहा, त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर जसे की पोर्टलवरून फॉर्म सुरू होतील तर आता जे काही अंगणवाडी सेविकेकडे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म इथं सुरू आहेत। तर ज्या कोणाचे फॉर्म राहिलेले आहेत तर त्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर आता जे की लाडकी बहीण योजनेची रक्कम इथं परत घेता येत जे की इथं सक्ती नाही आहे शासनाकडून, कोणत्या प्रकारची इथं सक्ती करण्यात आलेली नाही। तर अफवावरती कोणी लक्ष ठेवू नका। तर ज्या कोणी चुकीची माहिती जर पद्धतीने जर फॉर्म भरले असेल, पूर्ण चुकीची जर माहिती असेल तर तुम्ही स्वतःवरून पैसे तुम्ही तुमचे रिफंड करायचे आहे। त्यानंतर आता चुकीची माहिती ज्यांनी भरलेली आहे तर अशा सर्व महिलांची जी काही छाननी इथं फॉर्मची अर्जाची होणार आहेत। तर त्यामधून जे काही अपात्र महिला काढण्यात येतील। तर ज्यांनी चुकीची माहिती चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, जर तुम्ही अशी माहिती जर भरलेली असेल तर तुम्हाला रिअपलोडचं ऑप्शन आलेलं असेल तर तुम्ही रिअपलोड करून टाकायचं आहे। तर बरेच जणांचे फॉर्म इथं रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत। तर त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने सर्व माहिती चुकीची भरलेली असल्यामुळे त्याचे जे काही फॉर्म आहे तिथं डायरेक्ट रिजेक्ट करण्यात आलेले आहेत। जर तुमची माहिती जर बरोबर असेल, काही कारणास्तव जर तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट झालेला असेल तर तुम्ही रिअप्लाय करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला पुन्हा रिअप्लायसाठी डॉक्युमेंट्स इथे द्यायचे, पुन्हा अर्ज करू शकता तुम्ही। तर ज्या कोणा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म राहिलेला असेल, कोणाची एज भरत नसेल
तर तुम्ही जे आहे तुमची जर आता एज भरत असेल तर तुम्ही पुन्हा अर्ज करू शकता। तर या संदर्भात अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।